राज्यामध्ये 150 विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं। तसंच अशा शाळांमधील शिक्षकांची पदही कमी केली होती। परंतु महायुती सरकारनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आता 100 पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे 100 पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल। यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल। शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल। मुख्याध्यापक सर्व प्रशासकीय कामकाज पाहतील। शाळेतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जाईल। यामुळे शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल, असं देवाभाऊंनी सांगितलं। यापूर्वी 150 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधून मुख्याध्यापक हे पद हटवून वरिष्ठ शिक्षकाकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता। मात्र सरकारने हा निर्णय बदलून आता योग्य निर्णय घेतलाय। बदलापूर प्रकरणानंतर शालेय शिक्षण विभागानं नवा निर्णय काढत सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं अनिवार्य केलंय। त्याशिवाय या सीसीटीव्हीचे चित्रीकरण आठवड्यातून किमान 3 वेळा तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे। आता युती सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात अग्रस्थानी असल्याचं मत विद्यार्थ्यांचे पालक व्यक्त करत आहेत।